नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एसजे फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये, तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एसजे फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे आपण फार्माकोलॉजी या सब्जेक्टचा खूप महत्वाचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे ड्रग ऍक्टिंग ऑन किडनी. तुम्हाला माहित आहे किडनीचं एक महत्वाचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ युरिन अँड एक्सक्रिशन ऑफ द युरिन. म्हणजे युरिन फॉर्मेशन करणे आणि हे युरिन आपल्या बॉडीच्या बाहेर काय करणे, एक्सक्रीट करणे. हे कशाचं काम आहे विद्यार्थ्यांनो? किडनी. तर या किडनीवर ऍक्ट होणारे ड्रग विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकारचे आहेत, जे की आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत आणि त्याही मधला एकच आपण आज कव्हर करणार आहोत. पण दोन कोणते चॅप्टर्स आहेत किंवा कोणते ते ड्रग्स आहेत ते आपण शॉर्ट मध्ये बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ड्रग ऍक्टिंग ऑन किडनी आजच्या चॅप्टरचं नाव आहे. त्याच्यामध्ये किडनीवर ऍक्ट होणारे जे ड्रग आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे डाययुरेटिक्स आणि दुसरे म्हणजे अँटी डाययुरेटिक्स. याचा मराठीमध्ये तुम्हाला एक मिनिंग सांगतो फक्त. विद्यार्थी मित्रांनो, डाययुरेटिक म्हणजे काय? असे ड्रग की जे युरिनचा फ्लो आपल्या बॉडीच्या बाहेर काय करतात, वाढवतात. म्हणजे युरिनचा फोर्सफुल डायुरेसिस करतात, म्हणजे युरिन फोर्सफुली आपल्या बॉडीच्या बाहेर काढतात. ओके, त्याला आपण डायुरेटिक म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अँटी डायुरेटिक म्हणजे काय? तर युरिनचा फ्लो प्रिव्हेंट करतात. म्हणजे एखादी जर कंडिशन असेल त्याच्यामध्ये फ्रिक्वेंट युरिनेशन होतात, जास्तीत जास्त पेशंट लघवीला जात असेल, युरिनेशनला जात असेल, तर त्या पेशंटमध्ये हे अँटी डायुरेटिक ड्रग आपण देऊ शकतो, त्या युरिनचं काय करण्यासाठी, प्रिव्हेंशन करण्यासाठी, म्हणजे अँटी डायुरेसिससाठी. तर असे दोन प्रकारचे ड्रग विद्यार्थी मित्रांनो या ड्रग ऍक्टिंग ऑन किडनीमध्ये आहेत. त्यामधलं विद्यार्थी मित्रांनो आज आपण खूप महत्वाचा चॅप्टर बघणार आहोत, तो म्हणजे डाययुरेटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सिंपल भाषेमध्ये फक्त एवढीच डेफिनेशन मला माहिती आहे की तुम्हाला एवढंच माहित आहे की डायुरेसिस म्हणजे असे ड्रग विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. पण विद्यार्थी मित्रांनो, ही बिलकुल एक्झॅक्ट काय नाहीये, डेफिनेशन नाही. याची जर एक्झॅक्ट डेफिनेशन बघायची असेल तुम्हाला तर तुम्ही बघा, डाययुरेसिस म्हणजे असे ड्रग, तुम्ही बुक्स वगैरे चेक करा, लिपनकॉटचं यांचं बुक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे, केडी त्रिपाठी सरांच्या बुकमध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. डाययुरेटिकलाच एक दुसरं नाव त्यांनी दिलेलं आहे, नायट्रियुरेटिक. आता हे नायट्री म्हणजे काय, तर सोडियम. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे डाययुरेटिक ड्रग आहेत, डाययुरेटिक ड्रग म्हणजे असे ड्रग की जे आपल्या बॉडीच्या बाहेर सोडियमचं एक्सक्रिशन काय करतात, वाढवतात आणि त्याच्यासोबतच नंतर वॉटर त्या सोडियमला फॉलो करून वॉटर सुद्धा बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. म्हणजे डाययुरेटिक हे असे ड्रग आहेत की ते इन्क्रीजेस द एक्सक्रिशन ऑफ सोडियम ऍज वेल ऍज वॉटर. मग तुम्हाला जर एक्झॅक्ट डेफिनेशन जर म्हणजे विचारली विद्यार्थी किंवा पेपरमध्ये आलं की डाययुरेटिक्स कशाचं एक्सक्रिशन आपल्या बॉडीच्या बाहेर करतात आणि तिथं जर एमसीक्यू मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक वॉटर त्यानंतर सोडियम असं जर ऑप्शन आलं आणि खाली त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन ए अँड बी आणि नन ऑफ द अबोव असं जर आलं तर तुम्हाला ए आणि बी दोन्ही लिहावं लागेल, कारण की डाययुरेटिक हे जे ड्रग आहेत हे सोडियम ऍज वेल ऍज वॉटरचं एक्सक्रिशन आपल्या बॉडीच्या बाहेर करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, दोघांचं जर एक्सक्रिशन कोणी करत असेल तर त्या ड्रगला आपण काय म्हणणार, डाययुरेटिक्स. म्हणजे असे ड्रग्स की जे आपल्या शरीराच्या बाहेर किडनीद्वारे कशाचं एक्सक्रिशन वाढवतात, सोडियम आणि वॉटरचं, त्यांना डाययुरेटिक्स म्हणतात. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणसाल सर फक्त वॉटरचं जर एखादं कोणी एक्सक्रिशन वाढवत असेल तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला डाययुरेटिक्स म्हणत नाही, त्यांना ऍक्वारेटिक्स म्हणतात. काय, ऍक्वा म्हणजे पाणी, रेटिक्स म्हणजे काय, बाहेर टाकणे, ऍक्वारेटिक्स. मग याचं जर एक्झाम्पल तुम्हाला ऍक्वारेटिकचं जर एक्झाम्पल विचारलं तर वॉटर इज द ऍक्वारेटिक. तुम्ही जेवढं पाणी जास्त पिणार तेवढा युरिनचा फ्लो वाढणार, कशाचा, वॉटरचा. म्हणून वॉटरला आपण ऍक्वारेटिक म्हणून काय करू शकतो, संबोधू शकतो. ओके, आता तुम्हाला समजलं की डाययुरेटिक्स म्हणजे काय. डाययुरेटिक असे ड्रग आहेत की ते सोडियम ऍज वेल ऍज वॉटरचं एक्सक्रिशन करतात. ओके, पेपरमध्ये जर आलं तर तुम्हाला असं लिहायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आता या चॅप्टरमध्ये तुम्हाला पेपरमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारतात हे आपण बघणार आहोत. हा जो चॅप्टर आपण दोन प्रकारे कव्हर करणार आहोत. कसा, एक तर विद्यार्थी मित्रांनो आज जे लेक्चर चालू आहे समजा फिजिकल लेक्चरद्वारे, आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे. म्हणजे या लेक्चरमधले जर काही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सुटले तर ते आपण स्क्रीन रेकॉर्डिंगच्या लेक्चरमध्ये बघूया. बघा, या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे फक्त की तुम्हाला या डाययुरेटिकवर विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचा प्रश्न विचारतात आणि पेपरमध्ये तुम्हाला तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, डाययुरेटिक जे आहे याचं जर क्लासिफिकेशन तुम्ही बघितलं, हे क्लासिफिकेशन 100% तुमच्या पाठ असायला पाहिजे, कारण की क्लासिफिकेशनवर 100% प्रश्न विचारला जातो आणि या क्लासिफिकेशनवरून तुम्ही या डाययुरेटिकचे मॅक्झिमम प्रश्न सोडू शकता. ओके, मग बघा विद्यार्थी मित्रांनो, जे डाययुरेटिक्स आहेत तर त्यांचे 3 क्लासेस आहेत. कोणते 3 क्लासेस, कशावर, कशाच्या बेसिसवरून ते क्लासेस पडलेले आहेत, त्यांची इफिकसी म्हणजे ते किती पोटेंट आहेत किंवा ते किती चांगल्या प्रकारचं काम करतात, त्याला आपण पोटेन्सी म्हणतो किंवा विद्यार्थी मित्रांनो इफिकसी म्हणतो. कशा प्रकारचं काम करू शकतात, म्हणजे खूपच जास्त काम करू शकतात का, हाय सेलिंग आहेत का, किंवा हाय इफिकेसियस आहेत का, की मिडियम इफिकेसियस आहेत की लो इफिकेसियस आहेत. तर त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आहे. बघा, पहिला जो क्लास आहे ए,
तर तो आहे हाय सेलिंग डायबिटिक. हे म्हणजे मोस्ट पॉवरफुल डायबिटिक्स आहे की हे जर दिले विद्यार्थ्यांना तर मोस्ट फोर्स डायुरेसिस होतं, म्हणजे लवकरात लवकर डायुरेसिस होतं, जास्तीत जास्त बॉडीच्या बाहेर सोडियम आणि वॉटर काय केलं जातं, एक्सक्रीट केलं जातं. ओके, पहिला क्लास आहे हाय सेलिंग डायबिटिक्स. त्यानंतर मीडियम इफिकसी डायबिटिक किंवा मीडियम सेलिंग डायबिटिक आपण त्यांना म्हणतो. हे मीडियम प्रकारचे आहेत, मीडियम इफेक्टिव्ह आहेत. आणि तिसरे विद्यार्थी मित्रांनो वीक डायबिटिक्स किंवा त्याला ऍडज्युव्हंट डायबिटिक्स म्हणतो. म्हणजे हे जे दोन डायबिटिक आहे यांच्यासोबत यांना वापरल्या जातात. कशासाठी तर ते आपण नंतर सांगणार आहोत. पोटॅशियम वगैरे जास्त जर एक्सक्रीट बॉडीच्या बाहेर यांच्यामुळे होत असेल, म्हणजे हे काय करतात माहिती का, वेगवेगळे आयन्स काय करतात आपल्या बॉडीच्या बाहेर काय करतात, एक्सक्रीट करतात. ओके, मग त्याच्यासोबत पोटॅशियम आयन सुद्धा आपल्या बॉडीच्या बाहेर टाकल्या जातात. म्हणून या दोन जे डायबिटिक्स आहेत त्यांच्यासोबत हे वीक किंवा ऍडज्युव्हंट डायबिटिक काय केल्या जातात विद्यार्थी मित्रांनो, युज केल्या जातात. कारण की ते स्पेअर द पोटॅशियम, म्हणजे पोटॅशियम जे जास्त प्रमाणात एक्सक्रीट होत आहे तर ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये काय करतात, रिअब्सॉर्ब करून घेतात यांच्याद्वारे. ओके, तर विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ हाय सेलिंग डायबिटिक किंवा मीडियम सेलिंग डायबिटिकचे एक्झाम्पल सांगा. किंवा मग विद्यार्थी मित्रांनो कशाचं, या ऍडज्युव्हंट किंवा वीक सेलिंग डायबिटिक किंवा वीक डायबिटिकचे एक्झाम्पल सांगा. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, क्लासिफिकेशन पार्ट. मग बघा, तुम्हाला जर विचारलं हाय सेलिंग डायबिटिक तर त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत बघा, फ्युरेसेमाइड, त्यानंतर बुमेटामाइड आणि टॉर्सेमाइड. ओके, बघा फ्रुसेमाइड, याला फ्युरोसेमाइड जे आहे याला फ्रुसेमाइड सुद्धा म्हणू शकता तुम्ही. लॅसिक्स नावाचं इंजेक्शन किंवा टॅबलेट तुम्ही ऐकले असेल, लॅसिक्स, त्याच्यामध्ये कोणता ड्रग आहे तर फ्रुसेमाइड, फ्युरेसोमाइड किंवा फ्रुसेमाइड काही म्हणू शकता. तर हे जे 3 एक्झाम्पल आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहेत हाय सेलिंग डायबिटिकचे. आणि यांनाच आपण लूप डायबिटिक सुद्धा म्हणतो. कारण की जे नेफ्रॉन आहे विद्यार्थी मित्रांनो, या नेफ्रॉन मध्ये जे लूप ऑफ हेनले आहे, तर या लूप ऑफ हेनले मधला जो असेंडिंग लिंब आहे लूप ऑफ हेनलेचा, त्याच्यावर हे डायबिटिक काय होतात, ऍक्ट होतात. आपण ते सुद्धा बघणार आहे की कोणता डायबिटिक कोणत्या त्या नेफ्रॉनच्या साईटवर ऍक्ट होऊन सोडियम आणि वॉटरचं एक्सिजन वाढवतो ते सुद्धा बघणार, कारण की त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. पण सध्याच्या परिस्थितीत आपण काय बघत आहे की हाय सेलिंग डायबिटिकचे एक्झाम्पल सांगा. तर ते तुम्हाला काय सांगायचंय, फ्रुसेमाइड, बुमेटामाइड आणि टॉर्सेमाइड. ओके, शॉर्ट मध्ये या तिघांबद्दल माहिती सांगतो. हे जे फ्रुसेमाइड आहे हा प्रोटोटाइप आहे लूप डायबिटिकचा, म्हणजे मेन ड्रग आहे. पण विद्यार्थी मित्रांनो यांच्यामधला जर तुम्हाला हाय पोटेंट ड्रग विचारला, म्हणजे मोस्ट इफिकेशियस सांगितला किंवा पोटेंट म्हणजे पॉवरफुल कोण आहे या तिघांमधला सगळ्यात पॉवरफुल, तर तो कोण आहे, बुमेटामाइड. म्हणजे फ्रुसेमाइड पेक्षा 40% किंवा 40 पटीनं हा काय आहे, बुमेटामाइड काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इफिकॅसियस किंवा मोस्ट पॉवरफुल आहे. आणि टॉर्सेमाइड या फ्रुसेमाइड पेक्षा विद्यार्थी मित्रांनो 3 ते 4 पटीनं काय आहे, पॉवरफुल आहे. ओके, मग याच्यावर तुम्हाला कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात की हाय सेलिंग डायबिटिक किंवा हाय इफिकॅसियस डायबिटिकचे एक्झाम्पल सांगा. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कोणते एकदा आहेत, फ्रुसेमाइड, बुमेटामाइड आणि टॉर्सेमाइड. ओके, इथं हा संपला या एक्झाम्पलचा क्वेश्चन. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मीडियम इफिकसी डायबिटिक याच्याबद्दल तुम्हाला काय विचारू शकतात, प्रश्न विचारू शकतात. बघा, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला ध्यानात ठेवायचे जे थायाझाईड डायबिटिक आहेत, थायाझाईड डायबिटिक, तर ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मीडियम इफिकेसियस डायबिटिक, म्हणजे त्यांची इफिकसी काय आहे, मीडियम आहे. ओके, तर हे थायाझाईड डायबिटिक विद्यार्थी मित्रांनो 2 प्रकारचे असतात. मीडियम म्हणजे इफिकसी डायबिटिक 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे थायाझाईड आणि दुसरे म्हणजे थायाझाईड लाईक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जे थायाझाईड डायबिटिक आहे यांना एक स्ट्रक्चर आहे, त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये थायाडायझिन नावाची रिंग आहे. ओके, आता हे थायाझाईड लाईक म्हणजे काय की या थायाझाईड सारखं स्ट्रक्चर तर नाही त्यांचं, पण ऍक्शन किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन यांच्यासारखीच आहे. ओके, म्हणजे यांचं स्ट्रक्चर हे जे थायाझाईड लाईक डायबिटिक आहे ना, यांचं जे स्ट्रक्चर आहे या थायाझाईड डायबिटिक सारखं नाही, पण ऍक्शन यांच्यासारखीच आहे किंवा हे यांच्यासारखीच मेकॅनिझम ऑफ ऍक्शन दाखवतात. ओके, आता कोणकोणते कशा प्रकारचे मेकॅनिझम दाखवतात ते पण आपण बघणार आहोत. अगोदर फक्त एक्झाम्पल्स. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो थायाझाईडचे जे एक्झाम्पल्स आहेत तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत हायड्रोक्लोरथायाझाईड, हायड्रोफ्लुमिथायाझाईड आणि बेन्झथायाझाईड. कोणकोणते, हायड्रोक्लोरथायाझाईड, हायड्रोफ्लुमिथाझाईड आणि बेन्झथायाझाईड. ओके, आणि थायाझाईड लाईक डायबिटिकचं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर क्लोरथायरोडोन तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यानंतर मेटोलाझोन, झिपामाइड, इंडापामाइड आणि क्लोपामाइड. हे काय, थायाझाईड लाईक डायबिटिक. हायड्रोक्लोरथायाझाईड, हायड्रोफ्लुमिथाझाईड आणि बेन्झथायाझाईड हे जे आहेत ते थायाझाईड डायबिटिक. आणि थायाझाईड लाईक डायबिटिक जर म्हणलं तर कोणते, क्लोरथायरोडोन, मेटोलाझोन, झिपामाइड, इंडापामाइड आणि क्लोपामाइड. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल झाले मीडियम इफिकसी डायबिटिकचे. त्यानंतर वीक ऍडज्युव्हंट डायबिटिक, म्हणजे वीक किंवा म्हणजे हे काय, वीक प्रकारचे, म्हणजे यांची इफिकसी आहे वीक आहे, किंवा हे ऍडज्युव्हंट डायबिटिक आहेत, म्हणजे यांच्या सोबत हे युज करतात म्हणून यांना ऍडज्युव्हंट डायबिटिक म्हणतात. ओके,
विद्यार्थी मित्रांनो हे 3 प्रकारचे आहेत. कोणकोणते आहेत तर पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक, त्यानंतर कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर आणि ऑस्मोटिक डायुरेटिक, हे 3 प्रकारचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोटॅशियम स्पेअरिंग यांना का म्हणायचं, कारण की आपल्या शरीरामधून हे जे डायुरेटिक जर यूज केले आपण हाय सेलिंग आणि मीडियम सेलिंग, तर यांच्याद्वारे पोटॅशियम जास्तीत जास्त प्रमाणात बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट केलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक साईड इफेक्ट होऊ शकतो हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया म्हणजे पोटॅशियमची लेवल कमी होणे. मग हे जर यांच्यासोबत आपण हे जर डायुरेटिक यूज केले पोटॅशियम स्पेअरिंग, तर हे पोटॅशियमला एक्सक्रीट न होऊ देता पोटॅशियमला रिअब्सॉर्ब करतात, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमधली पोटॅशियमची लेवल कमी होणार नाही. म्हणून यांना ऍडज्युव्हंट डायुरेटिक म्हणतात. आणि याचं जर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं विद्यार्थ्यांकडून, तर हे 2 प्रकारचे असतात पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक. एक म्हणजे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आणि दुसरे म्हणजे रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनिबिटर. तर यावर तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक असं विचारू शकतात. किंवा मग विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक बिलॉंगिंग टू द क्लास ऑफ अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट असं सुद्धा विचारू शकतात. बघा हे दोन्ही जे आहेत हे पोटॅशियम स्पेअरिंगच आहे, पण वरचे जे आहेत हे अल्डोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन आहे त्याला अँटागोनाइज करणारे आहेत आणि खालचे जे आहेत तर रिनल इपिथेलियल सेल जे आहेत त्यांच्यामध्ये सोडियम चॅनल त्यांना इनिबिट करणारे आहेत. तर तुम्हाला असे एक्झाम्पल ते विचारू शकतात. जर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्टचे एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर स्पायरोलॅक्टोन आणि इप्लेरेनोन हे 2 आहेत अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. आणि विद्यार्थ्यांनो रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनिबिटर जर विचारलं तर अमायलोराइड आणि ट्रायमेटेरिन हे त्याचे एक्झाम्पल आहेत. पण हे 4ही कशाचे एक्झाम्पल आहेत पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिकचे. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट विचारलं तर स्पायरोलॅक्टोन आणि इप्लेनेरोन आणि विद्यार्थ्यांनो रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनिबिटर जर विचारलं तर ते म्हणजे अमायलोराइड आणि ट्रायमेटेरिन असं विचारू शकतात. आता आपण काय बघताय सध्या क्लासिफिकेशन बेसिसवर कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. नंतर आपण मेकॅनिझमवर जाणार, साईटवर जाणार, साईड इफेक्ट वगैरे किंवा कोणकोणते कॉन्ट्राइंडिकेशन त्याच्यावर सुद्धा जाणार आहोत. त्यानंतर बघा या पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक मध्ये वीक किंवा ऍडज्युव्हंट डायुरेटिक मध्ये विद्यार्थ्यांचा दुसरा जो क्लास आहे तो कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर आहे. बघा आपल्या शरीरामध्ये जे प्रॉक्सिमल ट्युब्यूल आहे नेफ्रॉनचं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो किंवा आपला आय जे आहे आय मध्ये सुद्धा एक कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाइम असतं. याचं काम काय असतं विद्यार्थ्यांनो, सोडियम आणि बायकार्बोनेट आपल्या शरीरामध्ये रिअब्सॉर्ब करायचं. काय करायचं, रिअब्सॉर्ब करायचं. आता डायुरेटिकचं काम काय आहे, सोडियम बाहेर फेकणं. आणि कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाइम काय करत आहे, सोडियम आपल्या शरीरामध्ये घेत आहे. बाहेर फेकायचं तर शरीरामध्ये घेत आहे. मग आपण जर या कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइमला इनिबिट जर केलं तर सोडियम काय केलं जाईल, बाहेर फेकला जाईल. आणि आपल्याला काय पाहिजे, सोडियम बाहेर फेकला जाते आणि सोडियमच्या मागे मागे काय जाईल, वॉटर सुद्धा जाईल, म्हणजे डायुरेसिस होऊन जाईल. म्हणजेच कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइमला इनिबिट करणारे ड्रग आपण युज करू शकतो, ज्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, सोडियम बॉडीच्या बाहेर फेकल्या जाईल. कारण कार्बोनिक अनहायड्रेजमुळे सोडियम आतमध्ये येत आहे, तेच आपल्याला बाहेर फेकायचं असल्यामुळे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइमला आपल्याला इनिबिट करावं लागेल. आणि मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की गिव्ह द एक्झाम्पल ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर किंवा विच ऑफ द फॉलोइंग डायुरेटिक इज अ कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइम इनिबिटर. तर याचे एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो बघा, त्या कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाइमच्या शेवटी अमाइड असतं. काय असतं, अमाइड. बघा इथं ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड आणि डॉरझोलामाइड. बघा अमाइड AMIDE, ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड आणि डॉरझोलामाइड. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे शेवटी अमाइड असलं की ते काय विद्यार्थी मित्रांनो, कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्स. ओके. त्यानंतर सगळ्यात शेवटी आहे ऑस्मोटिक डायुरेटिक. आता हे विद्यार्थी मित्रांनो ऑस्मोटिक डायुरेटिकचे एक्झाम्पल पेपरमध्ये विचारू शकतात, खूप वेळा विचारले सुद्धा आहे. तुम्हाला हे 3 एक्झाम्पल ध्यानात ठेवायचे. बघा पहिलं काय, मॅनिटॉल, आयसोसॉर्बाइड आणि तिसरं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लिसरॉल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आतापर्यंत आपण काय बघितलं, फक्त क्लासिफिकेशन आणि या क्लासिफिकेशनवर कशा प्रकारचा प्रश्न विचारतात ते आपण बघितलं. ओके.